नमस्कार सगळ्यांना. आज आपला दिवस आहे स्वरचित आणि स्वलिखित सादरीकरणाचा. त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर मी डॉक्टर शुभदाताईंकडे सूत्र देतो. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही अनम्यूट करा आणि मग शंखनाद बोला. नमस्कार. नमस्कार. आजच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सादरीकरणासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या सादरीकरणाचा शुभारंभ श्री विजयजी डेंगे यांच्या शंखनादाने होईल. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. शंखाचे सर्व धन्यवाद सूर ऐकायला विजयजी. येत नाहीत. हा. त्यामुळे आपण प्री रेकॉर्डेड शंखनाद ऐकूया प्रदीप अडूर यांचा. हो हो. हा, डॉक्टर शुभदाताई. श्री विजयजी डेंगे आणि श्री प्रदीप आडूर यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. आपल्या या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे असतात, पण त्यांचं सादरीकरण व्हावं हे आपला आग्रह असतो. तर प्रथम मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना सादरीकरण करण्याची विनंती करतो. डॉक्टर शुभदाताई, आपण सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या सादरीकरणामध्ये स्वराज्य लेखणी मंच आयोजित उपक्रमाने जी काव्य स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये दीपस्तंभ हा विषय दिला होता आणि षडाक्षरी काव्य रचना करायची. त्या कवितेला माझे बक्षीस मिळालं होतं. ती कविता मी सादर करायचा प्रयत्न करते. कवितेचं शीर्षक आहे दीपस्तंभ. दीपस्तंभ. दीपस्तंभ उभा सागर किनारी. दीपस्तंभ उभा सागर किनारी. मार्ग दावी सदा तो जीवनांतरी. मार्ग दावी सदा तो जीवनांतरी. उभा तो मंदिरी. उभा तो मंदिरी त्या सद्भक्तांसाठी. मार्ग दावी सदा तो आत्मोद्धाराचा. उभा तो मंदिरी त्या सद्भक्तांसाठी. मार्ग दावी सदा तो आत्मोद्धाराचा. अहोरात्र जळे. अहोरात्र जळे मार्गदर्शक तो हवाई सेनेचा. अहोरात्र जळे मार्गदर्शक तो हवाई सेनेचा. जनपाईक तो. वसा आत्मार्पण. वसा आत्मार्पण शहीद स्मृतीचा. ध्यास पराक्रमी अमर साक्षीचा. ध्यास पराक्रमी अमर साक्षीचा. विविध स्पर्धांचा प्रेरणा स्फूर्तीचा. विविध स्पर्धांचा प्रेरणा स्फूर्तीचा. करीतो प्रेरित मार्ग तो यशाचा. करीतो प्रेरित मार्ग तो यशाचा. मानवी शक्तीचा. मानवी शक्तीचा. यश चैतन्याचा. यश चैतन्याचा.
परोपकाराचा, जग जिंकण्याचा, जग जिंकण्याचा. धन्यवाद. वा वा वा, खूप छान छान झालं. छान, मस्त, खूप छान. थँक्यू. खूप छान. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी श्री संत राम मारुती महाराज यांच्याबद्दल आता बोलणार आहे. श्री राम मारुती महाराज यांचा जन्म 8 सप्टेंबर 1856 रोजी पेण येथे देशपांडे कुटुंबात झाला. लहानपणापासून भजन, कीर्तन, देवधर्म याकडे त्यांचा ओढा होता. शाळेत ते ध्यानस्थ बसत. आपले अन्न कपडे ते गरिबांना देत असत. बालपणापासून श्री रामनामात स्वतःला हरवून शिवपिंडीवर डोके ठेवून ध्यान व जप करणाऱ्या महाराजांना सर्वजण बालयोगी म्हणूनच ओळखत असत. महाराजांचे बाह्यरूप व वागणूक हुबेहूब मारुतीप्रमाणे असे. महाराजांचा तोंडवळा लाल बुंद होता. हातापायांवरील केस सतेज होते. भू भू करून उंच उंच उड्डाणे घेत फळफळावळ, भुईमुगाच्या शेंगा, ऊस वगैरे खाताना बोटांची ठेवण, मुखाने बिचबिच आवाज करणे, भजनात नाचताना अंगविक्षेप मारुतीप्रमाणे भासत असे. त्यांना छोटी शेपूट सुद्धा होती. त्यांच्या श्वासातच रामनाम होते. म्हणून त्यांना राम मारुती महाराज म्हणत. ते सिद्ध संत होते. ध्यान धारणेसाठी पद्मासन घातलेल्या स्थितीत ते 2-3 फूट अधांतरी तरंगत असत. हिमालयातील महान योगी बालमुकुंद स्वामी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु. त्यांनी महाराजांकडून खडतर योग साधना करून घेतली होती. अनेक साधू संतांची भेट घडवली. त्यांच्याबरोबर 10 वर्षे सर्व तीर्थाटने केली आणि नंतर मुंबईला आणून सोडले. श्री संत राममारुती महाराजांचे समकालीन श्री साईबाबा व श्री गजानन महाराज या तिघांमध्ये विलक्षण आदर व प्रेम होते. ते श्री साईबाबांना गुरुप्रमाणे पूज्य मानित. त्यांची 1910 मध्ये शिर्डी येथे साईबाबांची भेट झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर पेण येथील सीताराम मोकाशी, कल्याण येथील त्र्यंबक गुलाबराव, त्र्यंबक कर्णिक, शंकर गडकरी, गोपाळ राजे, वामनराव प्रधान तसेच ठाणे येथील काही भक्त मंडळी होती. भेटीच्या आदल्या दिवशी साईबाबा, उद्या माझी दिवाळी आहे, माझा भाऊ मला भेटायला येणार आहे असे सांगत. त्यावेळी शिर्डीचे तपस्वी मार्तंड भागवत, नानासाहेब चांदोरकर हे बाबांबरोबर होते. नानासाहेब चांदोरकर ठाण्याला डेप्युटी कलेक्टर असल्यापासून राम मारुती महाराजांना ओळखत होते. ते श्री साईबाबांनी महाराजांना 1 महिनाभर आपल्याबरोबर ठेवून घेतले होते. परत पाठवताना कळवळून मिठी मारली व कानात काही आदेश वजा सूचना दिल्या. अखेरची 5 वर्षे महाराज फक्त मुंबई, कुलाबा, ठाणे, कल्याण इथेच संचार करीत. भक्ती मार्गाचा प्रसार करीत असत. 1916 नंतर त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या पूजा कल्याणला मेहेंदळे वाड्यात होत असत. इतर वेळी भक्त मंडळींकडे वास्तव्य असे. नंतर महाराजांना सद्गुरु साईबाबांच्या संदेशाचे स्मरण होऊन त्यांनी आपले अवतार कार्य संपवायची तयारी सुरू केली. एका सकाळीच मारुती मारुती असा जप करीत
शनिवार लागला का असे विचारले. सोहनचा जप जोराने करायला सुरुवात केली आणि 5:15 वाजता 5:15 ब्रह्ममुहूर्तावर 28 सप्टेंबर 1918 रोजी श्री रामचरणी विलीन झाले. त्यानंतर 15 दिवसांनी दसऱ्याला सद्गुरू साईबाबांनी समाधी घेतली. संत श्री राममूर्ती महाराज यांची समाधी हे समस्त कल्याणकरांचे आदराचे, श्रद्धेचे व विश्वासाचे स्थान आहे. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते नवमी पर्यंत कल्याणमध्ये दूधनाका येथील समाधी मंदिरात मोठ्या थाटाने अनेक वर्षे साजरा होत आहे. श्री संत राममूर्ती पंथ किंवा श्री संत राममूर्ती महाराज चौक अशी नावे कल्याण, ठाणे, मुंबई येथे अनेक ठिकाणी आढळतात. अरे वा, नमस्कार. खूप मी या कल्याणच्या मंदिरात 2-3दा गेलो आहे. नमस्कार. छान छान माहिती दिली. खूप छान छान. आपल्या जवळचं ठिकाण आहे. खूप छान. येतोय का? येतोय आवाज. आता आपल्या समोर अंशुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना आणि सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. आज मी भार नावाची एक छोटी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे भार, असं गोष्टीचं नाव आहे. आज चौघी मैत्रिणी नदीवर भेटणार होत्या. चौघीही 1-2 वर्षाच्या अंतरानं लग्न झालेल्या होत्या. सकाळी 9 वाजता धुणं धुवायला नदीवर यायच्या. मग त्या सासूरवासणींच्या मनातील सल बाहेर पडायची. सासू, नवरा, नणंदा यांच्या जाचाखाली कसं पिचून जायला होतंय याचे हुंदके गळाभर दाटून यायचे. हास्याच्या छोट्या मोठ्या फुसकुल्या वाऱ्यावर विरून जायच्या. तना मनावर उठलेल्या वणांची ठसठस डोळ्यातून व्हायला लागायची. हृदय मोकळी व्हायची. कुणाला कापडाची चणचण तर कुणी अन्नाला मोताद, कुणाची घरा शेतातल्या कामानं तर कुणाची रोजंदारीच्या कामानं कंबरडी मोडलेली असायची. दगडावर घासा घासा कापड धुताना मनावरची दळमटही धुतली जायची. ओल्या कापडातलं आणि डोळ्यातलंही पाणी निपटून सासूरवासणी घराची वाट धरायची. सखू ही घरची धुणी भांडी स्वयंपाक इत्यादी कामं उरकून रोजंदारीच्या रस्ता रुंदीच्या कामावर नवऱ्याबरोबर जायची आणि दगड माती उचलायला लागायची. दुपारचं रणरणट ऊन, सासून दिलेल्या नेमक्याच भाकरी कालवणावर नवरा मात्र आधाशासारखा तुटून पडायचा. राहिलेल्या अर्धी चतकोरीत सखूला समाधान मानायला लागायचं. आता नागपंचमीचा सण आला होता आणि 2 दिवस तिला माहेरी जायला मिळालं कसं तरी. चलग साहेब वारोळाला या गाण्यानी मैत्रिणींनी फेर धरला. 4 घरच्या चवीधवीच्या पदार्थांनी सगळ्या तृप्त झाल्या होत्या. मग नंतर मात्र तुझं कसं ग, माझं कसं ग, या गप्पांच्या ओघात सखू अगदीच लंकेची पार्वती असल्याचे सगळ्यांना जाणवले आणि तिला हिणवलेही गेले. सखूला दिसलं सगळ्यांच्या गळ्यात सोन्याची गंठण लकाकत होती, पण तिच्या गळ्यात मात्र काळी गळसरीच लोंबत होती. खूप वाईट वाटलं तिला. 2 दिवसांनी परत येऊन ती सासरच्या घरी रुळून गेली. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक पाणी उरकून धुण्याचं बोचकं बादलीत कोंबून तिनं नदी गाठली. बादली खडकावर आपटून इकडं तिकडं नजर टाकली तर नेहमीच्या सासूरवासणी गायब. आता काय करावं, आज बोलायला कुणीच नाही. तिचं मन जरा खट्टू झालं. तरी पण जरा पाण्यात पुढं होऊन
प्रवाहातल्या 2 दगडावरती साबण लावून धुणं धुवू लागले. निम्म्या अधिक धुण्यानंतर राहिलेल्या कपड्यांना साबण लावत असतानाच तिच्या हातून साबणाची वडी सरकन सरकली आणि खालच्या दगडांच्या आधार म्हणून लावलेल्या दगडांच्या चिपांखाली जाऊन बसली. आता ही आणखी काय पीडा. तिचे हात सराईतपणे पाण्यातल्या दगडांच्या कोपऱ्या कोपऱ्यांचा शोध घेऊ लागले. शोधता शोधता एक माळेसारखी वस्तू तिच्या हाताला लागली. ती झटकण्यासाठी तिनं पाण्याबाहेर हात काढला आणि काय, एक चकाकत गंठण तिच्या बोटांच्या पकडीत अडकलेलं होतं. तिनं निरखून निरखून पाहिलं. सोन्याचंच वाटत होतं ते. ती खूप हरकली. क्षणात ते गळ्यात घातलं. छे छे, घरच्यांसहित सर्वांच्या लक्षात येईल ते, म्हणून तिनं ते कनवटीला लावलं आणि ती घरी आली. आता कुणाला बरं सांगावं असा विचार करून शेवटी 2 दिवसांनी तिनं नवऱ्याला सर्व बयाजवार सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, हे दुसऱ्या कुणाचे तरी हाय, तर ते आपण विकूया, 4 पैसे तरी येतील. पण लगेच ती म्हणाली, सोनाराकडे जावं तर आपला अवतार बघून तो म्हणेल कुठून आणलं हे, पोलिसात कळवू का, त्यापेक्षा नकोच. तसं बी जिचा हरवला असेल ना, ती धाय मोकळून रडत असेल नाही का. बघूया, गावात भूमिका उठलीच तर कळेल कुणाचं हाय ते. आपल्याला नग बाबा दुसऱ्याचं धन, पापाचं धनी कशाला वा. असं म्हणून 15 दिवस झाले सखू त्या गंठनाला जपत घाबरून राहत होती. कालांतराने गावच्या शेवटच्या कुणब्याच्या आळीतून वार्ता कानी आली. ठकू कुणबीन सकाळ दुपार सुनेला लाथा बुक्क्याचा मार देऊन बाहेर काढत होती. कारण काही कळत नव्हतं. पुन्हा आठवड्याने असं कळलं की ठकू कुणबीन तिने एकच घोषा लावला होता सुनीच्या पाठीमागं, की गंठण हरवलेलं परत आणून दे, त्याशिवाय मी तुला धडपणे जगू देणार नाही बघ. सखूला खबर लागली. म्हणजे नदीवर धुण्यासाठी येणाऱ्या शांताक्काच ते गंठण होतं बरं. गंठण शहरात जाऊन मोडण्याचा नवऱ्याचा हट्ट तिने बाजूला सारला. रात्रीच्या वेळी सामसूम झाल्यावर सखू शांताक्काच्या घरी गेली. सर्वजण भांबावले, ही लोकाची सून या वक्ताला इथं कुठे आली आमच्या घरी. एकदम भयान शांतता पसरली. सखून कडसरीचं गंठण काढून ठकू कुणबिणीच्या हातात ठेवलं. शांताक्का रडत म्हणाली, होय ग, माझंच हाय ते, माझंच हाय. आणि मग शांताक्का आणि तिच्या सासूने सखूला घट्ट मिठी मारली. सगळ्यांच्याच मनावरचा भार हलका झाला. सगळ्यांच्याच मनावरचा भार हलका झाला. धन्यवाद. वा वा वा, छान वा वा, कथा ऐकायला मिळाली. खूप छान छान. कथा आहे, मस्त. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. आपल्या समोर आता महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. हा, करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. मी नमस्कार. स्वरचित कविता. कवितेचं नाव आहे साथीदार, म्हणजे सोबत. एकच आहे साथीदार, एकच आहे साथीदार, त्यावर आहे विश्वास. सोबतीला आहे एक परमेश्वर, असा आहे साथीदार. इतर सोबतीला असतील सगळे, पण नाही कोणी आपुले. साथीदार म्हणू कुणाला, एकच मित्र आहे विश्वासाचा. तुझ्या सहवासाने लाभले जीवन हिरवेगार सुखाचे. तुझ्या सहवासाने लाभले जीवन हिरवेगार सुखाचे. इत सुंदर आहे हे विश्व, साथीदार मला हवा असा. नकोस जाऊ दूर, साथीला मला हवेस तू. संगतीने बहरून गाऊ, संगतीने भरून गाऊ, गाणे हे जीवनाचे. साथीदार असा सोबतीला, एकच हवा विश्वास. आई सारखा नसे कोणी,
हाच आहे खरा साथीदार. नमस्कार. वा वा वा, छान छान विषय. छान. छान, मस्त. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा, करा, सुरुवात करा प्रज्ञाताई. सर्वांना माझा नमस्कार. आज माझ्या सहलीचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा भाग आहे. आणि आदल्या दिवशी आम्ही तवांगला होतो. तवांगला मुक्काम केला होता. सकाळी उठून छान नाश्ता करून आम्ही तवांग सोडलं. आम्ही पुन्हा बोमडिलाला जाणार होतो. तो प्रवास 180 किलोमीटरचा होता. वाटेमध्ये जंग वॉटरफॉल पाहून साधारण 1:30च्या सुमारास बोमडिलाला पोहोचलो. त्या दिवशी बोमडिलालाच रात्री मुक्काम होता. रात्री 8 वाजता आम्ही 1962चा वॉर शो बघण्यासाठी गेलो. तिथे एक ओपन थिएटर होतं, त्या ठिकाणी आम्हाला नेण्यात आलो. खरं तर ते सैनिकांना दिलेली श्रद्धांजली देतात असं ते स्मारक होतं. देशाचे अनेक नौजवान आपल्या देशासाठी केवढा त्याग करतात, किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात, जीवाची बाजी लावतात आणि अशा प्रकारे आपल्या देशाचं ते संरक्षण करतात. अशा सैनिकांचं एक प्रकारे ते स्मारक होतं. आणि ते हे काम करता म्हणूनच आपण सर्व सुरक्षित असतो. त्या ठिकाणी मला एक शो दाखवण्यात आला. तो अत्यंत रोमहर्षक असा होता. त्यामध्ये सैनिक देशासाठी जी जीवाची बाजी लावतात त्याचे प्रसंग दाखवण्यात आले होते आणि ते अत्यंत रोमहर्षक असे होते. एक वेगळाच अनुभव त्या रात्री आम्ही त्या ठिकाणी तो शो बघताना घेतला होता. त्यानंतर रात्री तिथे मुक्काम होतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी सकाळी आम्ही तेथून निघालो आणि गुवाहाटीला आलो. गुवाहाटीचं अंतर 370 किलोमीटर असल्याने त्या दिवशी सुद्धा संबंध दिवसभराचाच प्रवास होता. आमच्या ग्रुप लिडरने आम्हाला मात्र त्या दिवशी एक सरप्राईज दिलं होतं आणि ते म्हणजे अचानक त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण भूतानचं जे सीमा गेट आहे ते बघावयास जात आहोत. ते भूतानचं सीमा गेट बघण्यासाठी प्रथम आम्ही इंडिया गेट मधून आतमध्ये गेलो. बरंच अंतर आम्हाला चालायला लागलो. त्यानंतर समोरच आम्हाला भूतानचं सीमा गेट बघायला मिळालं. हे दोन्ही गेट जे आहेत, या गेटवर आपल्या देशाचे अनेक मानचिन्ह त्या ठिकाणी कोरलेले आहेत, काढलेले आहेत आणि ते दोन्ही गेट अत्यंत सुशोभित असे केलेले आहेत. तर अशा प्रकारे या एका ट्रिप मध्ये बांगलादेशची सीमारेषा, चायना गेट, भूतानचं गेट बघावयास मिळालं आणि हा आनंद काही वेगळाच आम्ही त्यावेळेस अनुभवला. लवकरच आम्ही गुवाहाटीला पोहोचलो. साधारण संध्याकाळचे 6 वाजत आले होते. आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरच गेलो. त्या ठिकाणी समोरच क्रूज होतं आणि त्या ठिकाणी आम्ही त्या क्रूजवर गेलो. भरपूर लाइटिंग, धडाधड म्हणजे मोठ्या आवाजात वाजणारे म्युझिक आणि त्या म्युझिकचा परिणाम म्हणजे सर्वच त्या ठिकाणी नाचत होते, डान्स करत होते आणि तोही अनुभव आम्ही त्या ठिकाणी घेतला. बराच वेळ आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो. थोडस खाणं पिणं त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर रात्री 8च्या दरम्यान एका आलिशान हॉटेल म्हणण्यापेक्षा ज्याला राजवाडाच म्हणावा अशा राजमहल हॉटेलमध्ये आम्ही आलो. गुवाहाटीचं हे अत्यंत प्रसिद्ध असं हॉटेल आहे, राजमहल. ते बघून तर आमच्या खुशीला पारावरच राहिला नाही. आमचे डिनर अगदी राजेशाही थाटात झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ताही भरगच्च पदार्थांनी युक्त होता. दुपारी 11 वाजता हॉटेल चेकआउट करून आम्ही ब्रह्मपुत्रा नदीच्या विशाल पात्रावर रोपवेची सफर करण्यासाठी गेलो. ब्रह्मपुत्रा नदीच्या विशालतेचा अनुभव घेतला. भूगोलात दुःखाश्रूची नदी म्हणून अभ्यास केला होता. आता कल्पना करू शकतो की नदीला पूर आला की काय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. रोपवेमुळे ब्रह्मपुत्रा नदीचा व्ह्यू फारच छान दिसत होता. प्रशस्त असं रुंद असणारं नदीचं ते पात्र लक्ष वेधून घेत होतं. कितीही दूरवर बघितलं तरी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणीचं पाणी डोळ्यासमोर दिसत होतं. अत्यंत मोठं रुंद आणि लांब असणारी ब्रह्मपुत्रा नदी ती बघून आम्ही कामाख्या मंदिराच्या परिसरामध्ये गेलो. तिथे एक साध्याशा हॉटेलमध्ये थोडस जेवण केलं आणि मंदिरात गेलो. मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा बाजार होता, पण आमचं लक्ष आसामी साड्या नेसलेल्या स्त्रियांकडेच होते. आम्ही मंदिरात प्रवेश केला. कामाख्या मंदिर हे कामरूप कामारचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे 51 जी शक्तीस्थळ आहेत किंवा शक्तीपीठ आहेत त्यातलं सर्वात जुनं असं हे शक्तीपीठ गुवाहाटीमध्ये आहे, जे कामाख्या देवीच्या मंदिराच्या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. शहराच्या पश्चिम पर्वतावर ते स्थित आहे. कामाख्या मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी असतेच. मंदिरात मूर्ती अशी नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला जलदर्शन केलं जातं. म्हणजे पाण्याचंच दर्शन हे परमेश्वराचं रूप म्हणून त्या ठिकाणी दर्शन केलं जातं. एखादा पंडा हाताशी धरून, म्हणजे ते काम भिक्षुक म्हणजे पंडे धरून ते कुठून तरी आपल्याला जल आणून देतात व त्या जलाचं आपण तीर्थ घेऊन किंवा मुखदर्शन त्याच्यामुळे होतं. मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी मात्र 4-5 तासांची लाईन लावायला लागते आणि तेवढा वेळ नसल्यामुळे अगदी त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही. ते बाहेरूनच त्याचं दर्शन घेतलं. पण एकूण हा कामाख्या देवीचा जो परिसर आहे तो अत्यंत मोठा आहे, दगडी आहे. मोठे मोठे हत्ती त्या ठिकाणी आहेत. बऱ्याच काही मूर्ती त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि जो गाभार आहे तो अत्यंत शांत, रम्य आणि खूप अतिशय भव्य असा आहे. जिथे आपल्याला मूर्ती दिसत नाही, पण त्या ठिकाणी आत खोलवर कुठेतरी पाणी येते, तिथपर्यंत जाऊन बघता येत नाही आपल्याला. तेव्हा ना संध्याकाळ झालेली होती. आम्ही ड्रायव्हरच्या मदतीने साड्यांची खरेदी केली व 9:15 एअरपोर्टला पोहोचलो. अतिशय आनंददायी अशी ही आमची सहल संपन्न झाली होती. हो, एक सांगायचं राहिलंच, जाता जाता सांगूनच येते. रात्री 10 वाजता एअरपोर्टला माझा पाय स्लिप झाला आणि गरकन मागे वळला. मग काय, मी जे खाली बसले ते व्हीलचेअर शिवाय त्याच्या पुढे एक पाऊलही मला टाकता येईल असं झालं. विमानतळावर फर्स्ट एड घेतली काही गर्दी. 3 तासात आमचा तो प्रवास संपला. आम्ही पुण्याला पोहोचलो आणि सकाळी उठल्या संचेती डॉक्टरांकडे गेलो, ऑपरेशन केलं आणि 3 महिने पुण्यातच मुक्काम झाला. अशा प्रकारे या सहलीचा शेवट जरी आता झाला असला, म्हणजे थोडा वेदनेचा, थोडा दुःखाचा, तरी सुद्धा ही सहल मात्र माझ्या दृष्टीने अत्यंत स्मरणीय अशी झाली. जितका निरामय चिदानंद घेतला होता तेवढ्याच वेदनाही मला तर शेवटी भोगायला लागल्या होत्या. तो माझ्या नशिबाचा भाग होता. तर अशा प्रकारे हे सगळं झालं तरी सुद्धा आता पुढे प्रवासाला कुठे जायचं याचा मी विचार करते, त्याचं प्लॅनिंग मी करते आणि मग पुन्हा केव्हा तरी आपण असेच भेटूया. धन्यवाद. वा वा वा, छान आठवण सांगितली. शेवटच्या आठवणीने आणखी मजा आली. छान, खूप छान. पण परत सहलीला जाताना पाय चुकणार नाहीये पण. नाही त्यावेळेस काळजी घेतली ती तरी असं झालं. आणि एअरपोर्ट सारख्या चकचकीत पंचीवर झालं. हो, माहिती आहे.
नेहमीप्रमाणेच माझ्या वाट्याला एक कठीण काम आलंय, पण आज मला ते करायला आवडत आहे. कारण काय, डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी षडाक्षरी कवितेच्या एका ठिकाणी कविता पाठवली होती. विषय दिला होता दीपस्तंभ, आणि त्या दीपस्तंभ ह्या विषयाला धरून त्यांनी एवढी छान चौफेर कविता केली आहे. आता दीपस्तंभला शेवटी त्यांनी ध्येय असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे पण सुरुवात कुठून केली आहे? सागर किनारी मार्ग दावी जीवनांतरी. आपल्याला माहिती आहे की हे जे दीपस्तंभ आहेत वर्षानुवर्ष आपल्या जाग्यावर आहे. म्हणजे पूर्वीचा शिडाच्या जहाजांचा काळ जाऊन पण आज पण ते दीपस्तंभ मदत करतायत समुद्रातून मार्ग देण्यासाठी. त्यामुळे जीवनांतरी असं त्या दीपस्तंभाला त्यांनी म्हटलंय. उभा आहे तो मंदिरामध्ये, कशासाठी? तर भक्तांच्या आत्मोद्धारासाठी. दीपस्तंभ दुसरा त्यांनी मंदिरातला उल्लेख केलाय, भक्तांच्या आत्मोद्धारासाठी. अहोरात्र जळे मार्गदर्शक हवाई सेनेचा. मगाशी आपण समुद्रातला दीपस्तंभ बघितला, तर हवाई सेनेलाही अहोरात्र मार्गदर्शक ठरतो. त्याच्यानंतर आपण शहीदांपर्यंत पोहोचलोय. वसा आत्मार्पण शहीद स्मृतीचा. कारण तिथेही आपल्याला लक्षात येईल शहीदांची जिथे जिथे स्मारक आहेत तिथे एक अहोरात्र एक दीप जळत असतो, अग्नी जळत असतो. वसा आत्मार्पण शहीद स्मृतीचा, ध्यास पराक्रमी अमर साक्षीचा. तो दीपस्तंभ पराक्रमांची साक्ष देतो. विविध स्पर्धांचा साथीदार प्रेरक मार्ग यशाचा. स्पर्धा आणि नंतर मानवी जीवन, ह्या दोन्ही मध्ये दिसतोय मला ध्येय. कारण स्पर्धांमध्ये पण आपलं एक ध्येय असतं, आणि तिथे पण एक हा काल्पनिक दीपस्तंभ आपल्या समोर उभा असतो, असा मी अर्थ लावलेला आहे. आणि आपण यशापर्यंत पोहोचतो. आणि शेवटचा उल्लेख छान आहे, मानवी शक्तीचा, प्रगतीचा आणि जग जिंकण्याचा. म्हणून मी ह्याचा रेफरन्स या ध्येय निश्चिती आणि ध्येय सिद्धी याच्याशी आणलेला आहे. कारण मनुष्य काहीतरी ध्येयरूपी दीपस्तंभ आपल्या समोर ठेवल्यानंतर आपली प्रगती करू शकतो आणि जग जिंकण्याचं बळ त्याच्याकडे येतं, बुद्धी त्याच्याकडे येतं. डॉक्टर शुभदाताई, खूप बरं वाटलं. हा विषय इतक्या रूपाने तुम्ही सगळ्यांपर्यंत मांडलात, आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची नेहमीच आपण कौतुक करतो. पण ही षडाक्षरी त्यांनी आपल्या समोर पेश केलेली आहे. तर आपण पुढच्या विषयाला जाऊया. डॉक्टर शुभदाताई यांना विनंती करतो की तुम्ही अनम्यूट करा आणि बाकीच्यांची समीक्षा करा. डॉक्टर शुभदाताई, बोला. नमस्कार. नमस्कार. आपल्या सादरीकरणामध्ये नेहमीच वैविध्य असतं, आणि प्रत्येक जण आपल्याला भावलेला आणि अंतःकरणात ठसलेला असा विषय घेऊन कमी शब्दामध्ये जास्त माहिती किंवा जे काही महत्व व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातला पहिला जो प्रयत्न आहे तो श्री विकास पाटलांचा आहे. त्यांची मुळातच ओढ अध्यात्माकडे आहे, आणि ते जी गाणी सुद्धा गातात ती दत्ताची वगैरे गातात. आणि जे सादरीकरण असतं त्याच्यामध्ये साधू संतांची जी वैशिष्ट्य, जीवनचरित्र किंवा त्यांच्या काही आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. हे आपलं भाग्य आहे.
आज कल्याणच्या श्री संत राम मारुती महाराजांचं थोडक्यात चरित्र आणि वैशिष्ट्य त्याने आपल्याला सांगितलं की त्यांचा जन्म 1856 साली पेण येथे झाला. त्यांचं आडनाव देशपांडे होतं आणि बालपणापासून त्यांचा देवधर्माकडे ओढा होता. आपलं अन्न कपडे हे गरिबांना देणं ही जी भौतिक समृद्धीपासून त्यागी वृत्ती मनामध्ये निर्माण होते तेव्हाच हे आपल्याला शक्य होतं. आणि अनेक कवींनी सुद्धा आपल्याला सांगितलं हे कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. त्याच्याही पलीकडे साधू संत तर स्वतःचे कपडे सुद्धा समाजाला दान करतात. स्वामी विवेकानंद सुद्धा लहानपणी सारखं काहीतरी कोणाला द्यायचे. शेवटी एकदा आईनं त्यांना खिडकीत बंद करून ठेवलं. किती साधू यायची वेळ झाली, गरीब यायची वेळ झाली, तर हा मुलगा आता काही देऊ शकणार नाही. त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी काय केलं असेल तर अंगातला शर्ट काढला आणि खिडकीतल्या जागेतून त्या प्रवाशाला, त्या मुसाफिराला दिला. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या हा लहानपणी कळतं की मोठेपणी साधू पुरुष होणार आहे आणि भौतिक समृद्धीपासून त्याचं मन वेचलेलं आहे. हीच गोष्ट आपल्याला संत राम मारुती महाराजांच्या या घटनेतून ऐकायला मिळते. त्यांचं दृश्यरूप कसं होत हे सांगताना विकास पाटील म्हणतात की त्यांच्या हातापायावर केस होते, ते उंच उड्डाणे मारायचे. फळाफळ जे उगे आहे ते झाडावरून काढून घेणं आणि खाताना किंवा त्यांच्या शरीराची जी पोटाची हालचाल होई किंवा तोंडातून येणारा जो आवाज होता त्याचं मारुतीशी साम्य होतं. इतकंच नाही तर त्यांना एक दैवदत्त शेपूट पण होतं आणि म्हणूनच त्यांना राम मारुती महाराज हे नाव पडलं होतं. ध्यान धारणा करताना ते जमिनीपासून 2-3 फुटावर उंच आपला आसन स्थिर करू शकत होते. म्हणजे ही एवढी आध्यात्मिक ताकद त्यांच्या जवळ होती. आणि गुरूंच्या प्रेरणेने योग साधनेनं ते त्यांच्या सान्निध्यात राहिले. 6 वर्ष केलेलं तीर्थाटन आणि जे काही ज्ञान आणि अध्यात्म कमावलं ते कमावून ते मुंबईला आले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते बघा की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्याप्रमाणे त्याला साथीला पण तशीच माणसं मिळतात. इथे साईबाबा आणि गजानन महाराजांसारख्या 2 अद्वितीय ईश्वरी पुरुषांचं सानिध्य त्यांना मिळालं. त्यांची अलौकिक भेट शिर्डीमध्ये झाली आणि मग पुढे त्यांचं जे कर्तृत्व होतं ते इतकं गाजलं की अनेक भक्त त्यांना मिळाले. आणि जे लोकांना सांगायचे, प्रत्येक जण सांगायचा की माझा भाऊ येणार आहे. म्हणजे आपल्या लौकिक जीवनामध्ये जसा एक भाऊ असतो तसा आध्यात्मिक किंवा अलौकिक पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा भाऊ असतो. आणि ते भाकीत करण्याची त्यांच्याकडे ताकद होती. एक महिना साईबाबांनी गजानन महाराजांना आपल्या सानिध्यात ठेवलं. परतीचा प्रसंग आला तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. आशीर्वाद दिले, भक्ती मार्गाचा प्रसार करा आणि कल्याणच्या किंवा इतर भक्तांकडे ते राहत असत. म्हणजे जायच्या आधी त्याने आपलं कार्य संपायच्या आधीच शनिवार लागला का असं विचारलं. म्हणजे ज्या वेळेला ते जन्माला येतात ती वेळ जितकी महत्वाची आहे त्याप्रमाणे त्यांचा कार्यभाग संपणारी वेळ सुद्धा या जगाच्या किंवा भौतिक विश्वाच्या दृष्ट्या अत्यंत महत्वाची असते. आणि मग 5 वाजून
15 मिनिटांच्या ब्रह्ममुहूर्तावर 28 सप्टेंबर या दिवशी त्यांचा देह ईश्वरी तेजामध्ये विलीन झाला. त्यांची समाधी कल्याणला आहे. दूध नाक्याजवळ त्यांचा मोठा समारोह अनेक वर्ष साजरा होतो. कल्याण मुंबई येथेही त्यांचा भक्त मेळावा आहे. आपल्या जवळच असलेली पण आपल्याला माहिती नसलेली अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला त्यांनी ही माहिती दिली. त्याबद्दल त्यांच्या अभ्यासाचं, त्यांच्या आध्यात्मिक आवडीचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना शुभेच्छा. त्यानंतर आपल्याला अनुसाताई कुंभाराने एक अत्यंत सामान्य माणसाच्या जीवनात घडलेली घटना सांगली की आयुष्य हे अत्यंत कठीण असतं. खेड्यातल्या अशिक्षित आणि गरीब माणसांचं जगणं म्हणजे रोज मरणाची भेट असते. त्यातून सुनांचं जीवन तर अत्यंत कठीण, आज सुद्धा कठीण आहे. म्हणजे त्या काळी तर होतच होतं. आणि मग हे मन कुठे उघड करायचं, तर बायका धुणी भांडी घेऊन पाण्याला नदी काठावर जात आणि तिच्याच सारख्या समदुःख्या असलेल्या एका बाई बरोबर अनेक बायकांबरोबर आपलं दुःख शेअर करण्याची त्यावेळी सोय होती. आणि मग त्या बायका तिला धीर देत, तिच्या मनाचं सांत्वन करत, परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचं मार्गदर्शन करत. आता ही बाई इतकी गरीब आहे की तिच्या बरोबरीने येणाऱ्या सर्व बायकांच्या गळ्यामध्ये सोन्याची मंगळसूत्रे आहे, पण हिच्या गळ्यात फक्त काळी पोत आहे. तिलाही कधीतरी वाटत असावं की एक सोन्याचं गंठण आपल्या गळ्यात असावं, पण भगवंताची इच्छा एक दिवसाची आहे की तिला ते गंठण मिळवून द्यायचं. कपड्यांना साबण लावत असताना तिच्या हातातून साबणाची वडी निसटली आणि ती खाली ज्या दगडी फरशा असतात त्यांच्या खाली जाऊन बसली. वडी हरवणं ही अत्यंत चूकच होते आणि घरी याचं उत्तर देणं कठीण होतं. किती कष्ट पडले तरी चालेल, पण वडी शोधायला पाहिजे. आणि या प्रयत्नामध्ये वडी बाजूलाच राहिली, पण तिला काहीतरी चमकलेलं दिसलं. ते साधं सुधं काही चमकलेलं नव्हतं, तर ते सोन्याचं गंठण होतं. तिनं ते पटकन काढलं, आधाशासारखं घेतलं आणि सोन्याचं आहे हे कळल्यावर तिने गळ्यात घातलं. पण गळ्यात घालून जाणार कशी घरी, सगळेजण पाहतील. कुठेतरी लपून ठेवावं म्हणून तिने कमरेला ते लपून ठेवलं. सांगायला तर हवं म्हणून नवऱ्याला 2 दिवसांनी सांगितलं, पण इथे नवऱ्यानं ते मान्य केलं नाही. हे गरिबीत सुद्धा आपलं स्वत्व आणि सत्व कसं जपता येतं ही गरीब माणसं आपल्याला शिकवतात. आणि तिने ते नवऱ्याला सांगितल्यानंतर नवरा म्हणला, लोकाच आहे, आपल्याला नको. आमच्या लहानपणी सुद्धा आम्हाला असा संस्कार केला की लोकांचं लोखंड घेतलं की आपलं सोनं जातं, त्यामुळं कुठलीच वस्तू घ्यायची नाही. अखेरी हे कुणात असावं याचा शोध केला की याच बायकांपैकी असलं पाहिजे. आणि मग शांताक्काचा शोध लागला. आणि खरं तर हे बाजारात जाऊन विकता आलं असतं, पैसे मिळाले असते, जन्मभर घालून आनंद मिळाला असता. जे सुख मिळालं नाही ते मिळाल्याचा आनंद प्राप्त करता आला असता. पण गरिबी आणि चोरी त्या काळामध्ये, आज घरोघरी गावोगावी गल्लोगल्ली असे गरीब लोक चोऱ्या करतायत, पण त्या काळामधले गरीब होते अत्यंत इमानीने प्रामाणिक होते. त्यामुळं त्यांनी ते शांताक्काच्या घरी जाऊन तिनं ते रात्री तिला ते गंठण दिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जे समाधान तिला मिळालं, ते समाधान तिला ते गंठण गळ्यात घालून किंवा ते विकून त्याचे पैसे करून मिळालं नसतं. कथा अत्यंत छोटी, सामान्य, कुठेतरी खेड्यामध्ये घडलेली, जी आपल्याला माहित नसलेली,
पण आयुष्यभर आपल्याला हा धडा शिकवणारी आहे. आणि म्हणून अनुसयाताई नेहमी काहीतरी कुठेतरी नवं शोधायचा प्रयत्न करतात. आज सुद्धा या कथेच्या माध्यमातून त्याने आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले आहेत की परिस्थिती कितीही आली तरी तिला शरण न जाता आपलं स्वत्व आणि सत्व कसं टिकवता येईल याचा विचार आजही करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आणखीन नवीन नवीन विषयासाठी शुभेच्छा. महेश वैजापूरकरांनी आपल्याला एक स्वरचित कविता सांगितली. आपल्याला अनेक साथीदार असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, मोठ्या माणसांची मैत्री असते, अनेक गावोगावी आपले साथीदार असतात, प्राण्यांची आपण मैत्री करतो. इतकंच काय तर आपलं वाहन सुद्धा आपलं मित्र होऊ शकतं. पण त्यांनी या भौतिक स्तरावरचा कुठलाही साथीदार निवडला नाही. ते थेट वरती देवगल्लीमध्ये देवनगरीमध्ये गेले आणि त्यांनी तो हा जो ईश्वर आहे, सृष्टीचा निर्माता, विश्व नियंता ज्याला आपण म्हणतो, की सांग त्या फुलांच्या गंधकोशी तू आहेस का, म्हणजे असे प्रश्न कवींच्या मनातही पडतात. पण वैजापूरकरांना तो भेटला आणि त्यांनी त्याला सरळ अगदी आपला साथीदार करून टाकलं. ते म्हणाले, हा माझा आगळा साथीदार आहे, विश्वासाचा आहे आणि ज्याच्या सहवासाने मला या पृथ्वी तलावरचं जीवन लाभलं आहे, ते जीवन सुद्धा ते म्हणाले माझं हिरवंगार आहे. हिरवा रंग हा समृद्धीचं, शांततेचं, सौजन्याचं प्रतीक आहे. आणि त्याला ते विनंती करतात की दूर जाऊ नकोस, तू माझा संग सोडू नकोस, तुझ्या साथीमध्ये माझं आयुष्य अत्यंत सुख समृद्धीत न्हाऊन निघालंय, तर तूच एक मला साथीदार हवास. आणि शेवटी ते त्याची तुलना आपल्या आई बरोबर करतात. आणि म्हणून आपण ईश्वराला माऊली म्हणतो. छोटीशी कविता पण त्याच्यामध्ये गागर में सागर म्हणतो आपण, असा अर्थ भरलेली मला आवडली, तुम्हालाही आवडली असेल. महेश वैजापूरकरांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना शुभेच्छा. प्रज्ञा जोशीने आपल्या शैक्षणिक प्रवासाचा हा शेवटचा भाग आपल्यापुढे सादर केला. तैवानला त्याने मुक्काम केला, ते सोडलं, त्यानंतर 180 किलोमीटरचा प्रवास झाला, रात्री 8 वाजले आणि मग शेवटचा शो बघायचा होता. सगळ्यात महत्वाचं त्यांना काय आवडलं असेल तर श्रद्धांजली म्हणून स्मारक तिथे आहे. अनेक जवान शहीद झालेले आहेत, प्राणांची बाज लावून देशाकरता आपलं सर्वस्व समर्पित करणाऱ्या. आणि तिथे त्या म्हणाल्या, तो जो कार्यक्रम आहे तो अत्यंत रोमहर्षक आहे, प्रेरक आहे, स्फूर्तिदायक आहे. आणि हा सगळा आनंद घेऊन त्या दुसरे दिवशी पुन्हा 370 किलोमीटरचा प्रवास करून भूतानचं गेट पाहायला आल्या. त्याची खूप चालावं लागलं. त्या तिथे त्यांना आपल्या देशाची अनेक नामचिन्ह कोरलेली बघायला मिळाली. गुवाहाटीमध्ये संध्याकाळी 6 वाजता त्या नदीवर गेल्या. तिथलंही दृश्य अप्रतिम होतं. नाच, नृत्य, वाद्य यांचा सुरेख संगम. राजमहाल नावाचं एक प्रसिद्ध हॉटेल होतं. त्या म्हणाला, नावाप्रमाणे राजेशाही तिथे सगळा थाट झाला आमचा. भरगच्च नाश्ता पण मिळाला आणि भरगच्च आमचं स्वागत झालं. त्यानंतर ब्रह्मपुत्रेचं दर्शन घेतलं. ब्रह्मपुत्रा ही किती विशाल आहे, पूर आल्यावर तिची काय परिस्थिती होत असेल, हा अंगावर रोमांच आणणारा प्रश्न त्यांनी आपल्या पुढे उभा केला. आता लक्ष वेधून घेणारं पात्र अत्यंत लांब रुंद. पुढे कामाक्षीचं मंदिर आपल्याला त्यांनी दाखवलं. दुतर्फा असलेल्या बागा,
हे सगळं त्यांनी पाहिलं. त्यातलं सर्वात जुनं कामाक्ष नावाचं मंदिर, त्या नावानं ओळखलं जाणारं, दर्शनाला खूप गर्दी असल्यामुळे वेळेअभावी दर्शन मिळालं नाही. तिथे बाहेर त्यांनी पाहिलं मोठमोठ्या अति सुंदर गाभारा, नक्षीकाम केलेलं, कोरलेलं. आणि नंतर सगळं जे पाहून झाल्यानंतर कुठेही गेल्यानंतर काहीतरी खरेदी करावी वाटते. थोडीशी खरेदीही केली आणि एअरपोर्टला रात्री 10 वाजता पोहोचल्या. पण भगवंत म्हणाला, आता खूप चालली आहेस, आता तुला विश्रांतीची गरज आहे. याकरता तुझा एक पाय थोडासा निकामी करतो, त्याशिवाय तू आता स्वस्थ वाचणार नाहीस. आणि या घटनेनंतर त्या म्हणाला, मी जे खाली बसले ते बसले, पुण्याला गेले, लेकीकडे तिथे पाहुणचार तर झाला आणि आईला प्रेम मिळालं, डॉक्टरी मदत मिळाली. आणि सगळं जरी हे असं पायाचं झालं तरी अंतरामध्ये जी प्रेक्षणीय स्थळ आणि त्यांचा अनुभव घेतलेला होता, त्या आस्वादाबरोबर हे दुःखही त्यांनी सहन केलं. आणि अशा तऱ्हेनं शेवटी त्या म्हणाल्या, आता मी इथे थांबते, कारण खूप बघितलं, खूप तुम्हाला दाखवलं, आता नव्या प्रवासाची मला तयारी करायची आहे. त्याकरता मी आता सर्वांचा निरोप घेते. जय श्रीराम. प्रज्ञाताईंना खूप खूप धन्यवाद. खूप नवीन स्थळ आम्हाला दाखवलेत, खूप दिवस त्यात रंगवून ठेवलं आणि छान निरीक्षण आमच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही धन्य झालो, तुम्ही धन्य झाला. असेच रोज धन्य होऊया. जय श्रीराम, जय श्रीराम.